नमस्कार मित्रांनो, यूपीएससी कडून ड्रग इन्स्पेक्टर या पदाची नवीन जाहिरात आलेली आहे। तुम्हाला माहिती आहे नुकतीच एमपीएससी ची ड्रग इन्स्पेक्टरची जाहिरात आली होती, त्याची लेखी परीक्षा झाली। आता त्यांना इंटरव्ह्यू साठी बोलवलेलं आहे। आता ज्या उमेदवारांना वाटतं माझा खूप चांगला अभ्यास झालेला आहे त्यांना आता चांगली संधी आहे, कारण की आता तुम्ही यूपीएससी च्या ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी जे आहे तर ते फॉर्म भरू शकतात। नेमकं याच्यासाठी पात्रता काय लागते, रिक्त जागा किती आहेत, निवड प्रक्रिया काय असते, कामाचे स्वरूप काय असतं, परीक्षा पॅटर्न काय असतो, पगार किती मिळतो, या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। बघा, यूपीएससी ची ड्रग इन्स्पेक्टरची जाहिरात जी आहे तर ती इथं आलेली आहे। याच्यात जर आपण पाहिलं टोटल 186 पदांसाठी जाहिरात आलेली आणि पूर्ण नॅशनल लेवलसाठी असणार आहे। याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं ओपन साठी 55 पदे आहेत, ईडब्ल्यूएस साठी 41, ओबीसी साठी 39, एससी साठी 35 आणि एसटी साठी 16 पदं आपल्याला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळतात। हे एक कायमस्वरूपीचं पद आहे, म्हणजे हे परमनंट पोस्ट आहे आणि एक ग्रुप बी गॅजेटेड पोस्ट आहे बरं का। ही ग्रुप बी ची पोस्ट जरी असेल, क्लास 2 ची जरी असेल तरी गॅजेट वाली पोस्ट आहे आणि याला पगार थोडा चांगला मिळतो, म्हणजे 80 ते 85 हजार डायरेक्ट इन हँड अमाऊंट जे आहे तर ते तुम्हाला इथे मिळते। हे नॉन मिनिस्टरियल पोस्ट आहे, म्हणजे काय की तुमची पोस्टिंग ही कुठेही भारतात जी आहे तर ते होऊ शकते, कारण की फक्त मंत्रालयातच तुमची पोस्टिंग होणार नाही। डिग्री काय लागते एज्युकेशनल, बघा बॅचलर डिग्री इन फार्मसी पाहिजे, डी फार्मसी चालणार नाही, डिप्लोमा इन फार्मसी चालत नाही। बॅचलर डिग्री इन फार्मास्युटिकल सायन्स, डिग्री इन मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकोलॉजी और डिग्री इन मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन मायक्रोबायोलॉजी। तर असे हे चार पैकी तुमच्याजवळ काही असेल, एकच सांगितले, चारही नाही पाहिजे, एकच पाहिजे, तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकतात। सॅलरी याची मी जसं सांगितलं 85 ते 90 मध्ये तुम्हाला मिळते। ओपन ईडब्ल्यूएस साठी एज जी आहे तर ते 30 वर्ष आहे, मॅक्सिमम एज आहे। ओबीसी साठी 33 वर्ष आहे आणि एससी एसटी साठी तुम्हाला 35 वर्ष इथं पाहायला मिळतात। परीक्षा शुल्क पण लक्षात घ्या, एससी एसटी ना लागतच नाही, सोबत ओबीसी ना 25 रुपये लागतात आणि बाकीच्यांना पण 25 रुपये एवढं शुल्क जे आहे तर ते इथं लागतं। महिलांना पण शुल्क लागत नाही। सगळ्यात आधी तुम्ही जेव्हा अर्ज कराल त्या अर्जाची छाननी होणार आहे, डॉक्युमेंट पहिले चेक होणार आहे, त्याच्यानंतर जर अर्ज जास्त राहिले तर ते लेखी परीक्षा घेणार आहेत। पण शक्यतोवर दरवेळी अर्ज जास्त येतात म्हणून लेखी परीक्षा ही तुमची होईलच। त्याच्यानंतर तुमची वैयक्तिक मुलाखत होईल आणि कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या स्टेप झाल्यानंतर तुमची अंतिम निवड जी आहे तर ती होणार आहे। नियुक्ती तुमची भारतात कुठे होणार आहे, 2 वर्षाचा तुमचा एक प्रोबेशनचा पिरियड जो आहे तर तो असणार आहे। याच्यामध्ये तुमची ट्रेनिंग बाकी सगळ्या काही गोष्टी असतील। याच्यामध्ये परीक्षेची मध्ये अजून त्यांनी पॅटर्न नाही दिलेला आहे आपल्याला, परंतु जर आपण मागच्या वेळीचा पॅटर्न पाहिला त्याच्यामध्ये 2 पेपर होते जे एकाच दिवशी झाले। एकामध्ये तुमचं जे टेक्निकल नॉलेज आहे फार्मसी विषयाशी संदर्भ ते चेक केलं जातं, दुसऱ्या पेपरमध्ये जीएस, इंग्रजी, रिझनिंग, कम्प्युटर असे सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान असे विषय पेपर 2 मध्ये तुमचे चेक केले जातात। अशा पद्धतीने हा पॅटर्न असतो। याच्यामध्ये जर तुमची ड्युटी पाहिली तर सगळ्यात आधी इन्स्पेक्शन नावाची ड्युटी असते, तुमची पाहणी, म्हणजे औषध निर्मिती कंपन्या, उत्पादन प्रक्रिया, साठवणूक पद्धती आणि कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक पात्रतेची तपासणी करण्याचं काम तुम्हाला करावं लागतं इन्स्पेक्शन याच्या भागात। त्याच्यानंतर क्वालिटी कंट्रोल, चाचणी आणि विश्लेषणासाठी उत्पादक व विक्रेत्याकडून औषधांचे नमुने गोळा करणे, कारण की तुम्हाला त्याची चेक करावं लागतं। इन्व्हेस्टिगेशन, बनावट औषधांची प्रकरणे आणि ग्राहकांच्या तक्रारींचा तपास करण्याचं काम। आणि त्याच्यानंतर इन्फोर्समेंट, औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 चे उल्लंघन करणाऱ्यांवर खटला भरवणे आणि त्याची बाकी प्रक्रिया करणे हे काम तुम्हाला करावं लागतं। तुमच्या परिवारात जर कोणाचं फार्मसी वगैरे झालं असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि त्याला देखील सांगा की फीज फार कमी आहे, महिलांना तर फी नाही, एससी एसटी ला फी नाही, बाकीच्यांना पण फक्त 25 रुपये शुल्क आहे, तर तुम्ही या परीक्षेचा फॉर्म नक्की भरला पाहिजे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।